शिक्षण सेवक म्हणून जर मॅटर्निटी लीव्ह म्हणजे प्रसूती काळातील रजा म्हणून तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या काळामध्ये ही रजा कशी भेटते, भरपगारी भेटणार आहे का, किंवा जो शिक्षण सेवक मॅटर्निटी काळातील जी 180 दिवसाची रजा आहे तो कालावधी तुम्हाला नंतर कंप्लीट करावा लागतो का, या संदर्भात या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बोलणार आहोत. जर तुमच्या मित्रमैत्रिणी बहिणी जर असतील, त्यांना जर या रजेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, शिक्षण सेवक म्हणून एखादी महिला जेव्हा असताना कालावधीमध्ये शिक्षण सेवकाच्या प्रसूती रजेसाठी अप्लाय करते तेव्हा तिला मुख्याध्यापकाला प्रथमतः एक लेटर द्यावं लागतं. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना सुद्धा ऍप्लिकेशन लेटर द्यावं लागतं आणि त्यांना 180 दिवसाची रजा भेटते. या अगोदरच्या कायद्यानुसार जे शिक्षण सेवक कालामध्ये जी काही 6 महिन्याची रजा, 180 दिवसाची जी काही रजा असते ती घेतली जाणार असते. त्यासाठी शिक्षण सेवक कालावधी हा वाढवून दिला जायचा. म्हणजे 3 वर्ष जर शिक्षण सेवक कंप्लीट होत असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही 6 महिने मॅटर्निटी लिव्ह घेतली असेल तर मात्र पुढे तुम्हाला अजून 3 वर्ष झाले, अजून 6 महिने शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागायचं. आता नवीन GR नुसार आता मात्र तुम्हाला 3 वर्षामध्येच ही भरपगारी रजा मिळत असते आणि ही जी रजा आहे शिक्षण सेवक कालामध्ये महिलांना मॅटर्निटी लिव्ह, त्याचा पगार सुद्धा महिलांना भेटतो. या संदर्भात तुम्ही अजूनही चौकशी करू शकता. परंतु अशा संदर्भात बरेच प्रश्न येत होते, मॅटर्निटी लिव्ह संदर्भात घेऊ शकतो का, मिळते का, तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रजा मिळते आणि त्याचा आपण लाभ सुद्धा घेऊ शकतो.